नमस्कार मित्रांनो, सिनेसृष्टीतून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. कारण एका लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्रीचे निधन झाले आहे. तर चला जाणून घेऊया काय आहे संपूर्ण माहिती. तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मनोरंजन विश्वातील चालू घडामोडी सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. ज्येष्ठ अभिनेत्री गीतांजली रामकृष्ण यांचे निधन झाले आहे. गुरुवारी हैदराबादमधील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 72 वर्षाच्या या अभिनेत्रीच्या निधनाने सिनेविश्व हादरले आहे. आपल्या 5 दशकाहून अधिक काळ चाललेल्या शानदार कारकिर्दीत त्यांनी विविध भाषांमधील 400हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांनी प्रामुख्याने तेलुगू चित्रपट सृष्टीत काम केले असले तरी हिंदी, तमिळ आणि मल्याळम यासारख्या इतर भाषांमध्ये चित्रपटामध्ये भूमिका साकारल्या होत्या. 1961 मध्ये त्यांनी चित्रपट सृष्टीत पहिले पाऊल टाकले. लग्नानंतर गीतांजली यांनी काही दीर्घ काळ अभिनयातून विश्रांती घेतली, मात्र एक चरित्र अभिनेत्री म्हणून पुन्हा पडद्यावर परतल्या. गेल्या दशकात त्यांनी काही चित्रपटांमध्ये आजीची भूमिका साकारली होती. आज जरी त्या आपल्यात नसल्या तरी त्यांची आजीची भूमिका प्रेक्षकांच्या मनात जिवंतच आहे. मात्र काही दिवसापूर्वीच अशा या ज्येष्ठ अभिनेत्रीला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तेव्हा तातडीने रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांना सुद्धा अपयश आले आणि त्यांचे जागीच मृत्यू झाला आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलकडून गीतांजली यांना भावपूर्ण श्रद्धांजली.